मित्रांनो, जर शिक्षक बदली प्रक्रियेचा OTP आपल्या मोबाईलवर येत नसेल आणि आपण आपलं प्रोफाइल अपडेट करू शकत नसाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल्स आपणास सांगणार आहे। तत्पूर्वी आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा कारण सर्व शिक्षकांच्या प्रोफाइल अपडेट होणे आवश्यक आहे। तर चला मग आपण सुरू करूया। मित्रांनो, शिक्षकांच्या बदली पोर्टलवर आपल्या शिक्षकांना काही अडचणी येत आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी एक छोटा व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे। तर चला मित्रांनो, आपण बदली प्रक्रियेच्या पोर्टलला सुरू करू। आपणास एक लिंक शेअर करतो आहे। ही लिंक आपल्याला लॉग इन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। ही जी लिंक आहे या लिंक वर मी क्लिक करतो आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल। पुनश्च आपणास माझी एक विनंती आहे की आपण यापूर्वी जो व्हिडिओ मी शेअर केलेला होता तो व्हिडिओ अवश्य पाहावा, जेणेकरून आपल्याला लॉग इनच्या सर्व प्रक्रिया समजायला लागतील। आता बघा, आपल्या समोर एक स्क्रीन आलेली आहे आणि या स्क्रीन मध्ये आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। जसा आपण मोबाईल नंबर एंटर कराल आपल्याला सेंड OTP असा एक ऑप्शन ओपन होईल। आता बघा, आपल्याला सेंड OTP ऑप्शन आलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर अनेक शिक्षकांना अडचणी येत आहेत कारण त्यांना त्यांच्या मोबाईलवर OTP येत नाही। मित्रांनो, या पोर्टलवर जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस आपण दोन गोष्टी इथे आपण व्हेरीफाईड केलेल्या आहेत। पहिला म्हणजे मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे ईमेल ID। मोबाईल नंबर जो पोर्टलला रजिस्टर्ड आहे तोच नंबर असेल तर आपल्याला मोबाईलवर OTP येईल आणि सेंड OTP ऑप्शन उपलब्ध होईल। जर आपण इतर कोणताही नंबर या ठिकाणी एंटर केला तर आपल्याला गेट OTP असा ऑप्शन येणार नाही किंवा सेंड OTP ऑप्शन येणार नाही आणि त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेले जे फोन्स आहेत, जे मोबाईल नंबर आहेत तेच एंटर करावे, जेणेकरून आपल्याला गेट OTP ऑप्शन आलेला आहे। मित्रांनो, सेकंड समस्या अशी येते आहे की मोबाईलवर OTP येत नाही। जर मोबाईलवर OTP येत नसेल तर मित्रांनो आपल्याला ईमेल OTP हमखास येतो। तर जो ईमेल ID आपण या पोर्टलवर रजिस्टर्ड केलेला असेल त्या ईमेलला आपण ओपन केलं पाहिजे आणि जर आपल्याला ईमेलवरही OTP येत नसेल, मोबाईलवरही OTP येत नसेल, म्हणजेच आपण जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे किंवा ईमेल ID रजिस्टर्ड केलेला आहे तो आपला चुकलेला आहे, तो आपल्याला अचूक करून घ्यावा लागेल। आणि या सर्व प्रक्रिया केल्यानंतरही जर आपल्याला OTP येत नसेल तर आपण तात्काळ डिस्ट्रिक्ट लेवलला संपर्क करावा, एक अर्ज करावा आणि आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ID अप्रूव्ह करून घ्यावा, त्यानंतरच आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे। तर मित्रांनो, जो OTP आहे तो OTP मोबाईलवर आलेला नाही, परंतु हा OTP ईमेलवर गेलेला आहे। तर आपण आता ईमेलला ओपन करू आणि OTP एंटर करू। तर मित्रांनो, अशा पद्धतीची एक OTP मेलवर आलेली आहे आणि ती OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहे। लॉग इन वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे। अशा पद्धतीचा एक डिस्क्लेमर येईल आणि युअर प्रोफाइल इज पेंडिंग विथ युअरसेल्फ लिहून येईल। खाली राईट साइडला एक्सेप्ट वर क्लिक करायचं आहे। पुढे इथे खाली आपल्याला एक चेक बॉक्स दिसेल, यावर क्लिक करायचं आहे, एक्सेप्ट वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण शेड्यूल पाहायला मिळेल। त्यानंतर याला राईट साइडला स्क्रॉल करायचं आहे। इथे आपल्याला पहिला टॅब सोडल्यानंतर दुसरा टॅब प्रोफाइल आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपली पर्सनल इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल आणि ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला अपडेट करायची असेल तर आपण तात्काळ एज्युकेशन ऑफिसला संपर्क करावा। एज्युकेशन ऑफिस मध्ये शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये ही माहिती तात्काळ अपडेट करून दिली जाईल। परंतु जर या माहितीमध्ये काही बदल नसेल आणि ही संपूर्ण माहिती जर अचूक असेल तर मग मात्र आपल्याला खाली नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एम्प्लॉयमेंट डिटेल्स पाहायला मिळेल आणि या ठिकाणी सर्व माहिती स्वतः शिक्षक यांनाच अपडेट करता येईल। पर्सनल डिटेल मात्र आपल्याला शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये जाऊन अपडेट करावा लागेल। एम्प्लॉयमेंट डिटेल्सच्या बाबतीमध्ये ही माहिती शिक्षक यांनाच अपडेट करता येणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो जर यामध्ये कुठेही जर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्या राईट साइडला असलेल्या ग्रीन टिक वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जे ऑप्शन आपल्याला हवं आहे ते ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकता। जर आपली मागील 1 किंवा 2 वर्षामध्ये बदली झाली असेल, ट्रान्सफर झाली असेल तर ती डेट जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला करंट स्कूल जॉइनिंग डेट वर क्लिक करावं लागेल आणि जर शाळा बदलली असेल तर शाळेचा जो UDAS कोड आहे त्याच्यासमोर
समोर असलेल्या ग्रीन टिक वर क्लिक करायचा आहे आणि इथे टिक केल्यानंतर करेक्टेड युडास कोड ऑफ द करंट स्कूल आपल्याला टाकायची आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त युडासचा डिस्ट्रिक्ट कोड आणि तालुका कोड एंटर करायचा आहे। जसं आपण एंटर कराल तर त्या तालुक्यामध्ये असलेल्या सर्व जिल्हा परिषद शाळांची यादी पाहायला मिळेल आणि याला स्क्रॉल करून आपण ज्या शाळेमध्ये आता बदलीने आले असाल ती शाळा अचूक सिलेक्ट करायची आहे, त्यावर टिक करायचं आहे। म्हणजेच आपली नवीन शाळा या ठिकाणी येईल, ती लगेच अपडेट होणार नाही आणि ही माहिती जेव्हा आपण सबमिट कराल तेव्हा ती ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे जाईल, ते व्हेरीफाय करतील आणि अपडेट करतील। मित्रांनो, जर आपण कोड प्रक्रियेमधून किंवा आपण समुपदेशन प्रक्रियेमधून किंवा आपण समायोजनाने आपली जर शाळा बदललेली असेल तर ज्या दिवशी आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडनं पत्र प्राप्त झालेलं असेल ती डेट आपल्याला एंटर करायची आहे। शाळेचा युडास कोड चेंज केल्यानंतर जर आपल्या शाळेच्या जॉईनिंग डेट मध्ये बदल करायचा असेल तर साइडला असलेल्या ग्रीन टिक वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे जाऊन आपण अचूक अशी डेट म्हणजे जॉईनिंग डेट किंवा आपण अजूनही रिलीव्ह व्हायचे असाल, अजूनही आपली बदली झालेली असेल परंतु आपण रिलीव्ह झालेले नसाल, परंतु आपल्याला रिलीव्ह करण्याबाबतचं जर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं पत्र असेल तर त्या पत्राची डेट आपल्याला टाकायची आहे आणि त्यासाठी राईट साइडला असलेल्या ग्रीन टिक वर क्लिक करायचं आहे आणि इथे असलेला जो कॅलेंडर आहे त्यावर टिक करायचं आहे आणि जी काही डेट आपल्याला एंटर करायची असेल ती डेट आपण या कॅलेंडरच्या माध्यमातून टाकू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला आपली संपूर्ण माहिती तपासून घ्यायची आहे। आपला टीचर टाइप चेक करायचा आहे, आपला सब्जेक्ट टाइप चेक करायचा आहे, त्याच्यानंतर आपली मागच्या बदली प्रक्रियेमध्ये बदली झाली की नाही ते तपासून घ्यायचं आहे आणि बदली झाली असेल तर मग ती इंट्रा ट्रान्सफर आहे की इंटर ट्रान्सफर आहे ते तपासून घ्यायचं आहे। आणि आता आपण ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे अवघड क्षेत्र किंवा सर्वसाधारण क्षेत्र यामध्ये जर काम करत असाल तर ती डेट आपल्याला अचूक नमूद करून घ्यायची आहे, कारण याच डेटवर आपण बदली पात्र आहात की नाही हे सर्व डिसाईड केले जाईल। आणि त्यामुळे सर्वसाधारण एरियातून जर आपण अवघड क्षेत्रामध्ये गेला असाल तर ही डेट चेंज होईल, जर आपण अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आला असाल तर ही डेट चेंज होईल। परंतु जर आपण सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये जर बदली झालेली असेल तर ही डेट चेंज होणार नाही आणि त्यामुळे ही संपूर्ण माहिती अत्यंत काळजीपूर्वक तपासायची आहे आणि एकदा सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होण्याची काही शक्यता नाही आहे। आणि त्यामुळे जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर आजच आपण बदल करून घेऊ शकता। परत एकदा सांगतो आहे, पर्सनल डिटेल्स जे आहे ते आपल्याला एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी यांच्या ऑफिस मधून अपडेट करता येईल आणि जर आपलं एम्प्लॉयमेंट डिटेल्स बदलवायचं असेल ते स्वतः शिक्षक यांना बदलवता येतं आणि आपण जे काही बदल कराल ते बदल केल्यानंतर आपण नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, ती एकदा आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायची आहे। जो बदल नोंदवलेला असेल तो रेड कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ते सुद्धा आपल्याला तपासून घ्यायचं आहे आणि फायनली आपल्याला सबमिट वर क्लिक करायचं आहे। सबमिट वर क्लिक केल्यानंतर एक ओटीपी येईल आणि मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की जर आपल्या ओटीपी येत नसेल तर तो इश्यू मोबाईलचा किंवा ईमेलचा असू शकतो। ओटीपी एंटर करावा, सबमिट करावा आणि त्यानंतर आपली इन्फॉर्मेशन सबमिट झाली अशा पद्धतीचा मेसेज येईल। मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे। एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी वारंवार वेगवेगळे प्रयत्न करतो आहे। अपेक्षा एवढीच आहे की आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करावं, तिथे क्लिक केल्याने आपल्याला कोणताही खर्च येत नाही। जर आपण सबस्क्राइब कराल तर मी अपलोड केलेले वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील आणि आपल्याला स्वतःला अपडेट ठेवता येईल। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा।